एंट्री करूयात। फ्लॅट मध्ये एंट्री केल्याबरोबर या ठिकाणी पाहायला गेलं तर सगळ्यात आधी एक प्रशस्त साईजचा तुम्हाला लिव्हिंग रूम या ठिकाणी बाल्कनी सुद्धा लिव्हिंग रूम मध्ये अटॅच पाहायला मिळते। असणारा बाथरूम दाखवून देतो। या बाथरूम मध्ये पाहणार तर तिन्ही बाजूला पाहणार तर तुम्हाला चांगल्या सुंदर अशा टाइल्स लावले। किचन मध्ये आपण बरंच काम केलंय, एक गोष्ट मी दाखवून देतो। अपोजिटला आपल्याला या फ्लॅट मध्ये असणारा इंडियन टॉयलेट पाहायला मिळतोय। प्रशस्त साईजचा तुम्हाला बेडरूम पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी बदलापूर स्टेशन पासून चालत अंतरावरती 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। सेमी फर्निश्ड फ्लॅट असणार आहे, त्यामुळे नक्कीच मित्रांनो तुम्ही जर सेमी फर्निश्ड मध्ये 1 BHK फ्लॅट अफोर्डेबल प्राइसिंग मध्ये खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पाहू शकता या एरियामध्ये तुमच्यासाठी 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, या ठिकाणावरून तुम्ही जर पाहायला गेलात ना तर आपल्या बिल्डिंगच्या बाजूला हा मेन रोड तुम्हाला पाहायला मिळतोय। इकडून तुम्ही स्ट्रेट जेव्हा चालत जाता ना तर साधारण 10 ते 12 मिनिटाला तुम्ही बदलापूर स्टेशनला पोहोचू शकता। या बाजूला बिल्डिंगच्या समोर तुम्ही पाहू शकता काही आउटलेट तुम्हाला इकडे पाहायला मिळतील आणि हा सुद्धा रस्ता स्टेशनला जातो आणि ही आपली आनंदी एव्हेन्यू नावाची बिल्डिंग तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय, अर्थात तुम्ही पाहतात MH05 अक्षय। मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी बदलापूर वेस्ट स्टेशन पासून हार्डली 10 मिनिटं ते 12 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। सुरुवातीला ड्रोन शॉट मध्ये थोडीशी तुम्हाला आयडिया दिली होती मी की आज आपला ऍक्च्युअल जो फ्लॅट असणार तो कोणत्या एरियामध्ये असणार आहे। आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट मधील मांजर्ली परिसरामध्ये। मांजर्ली परिसर जो आहे तो बदलापूर वेस्ट मधील खूप डेव्हलप असा परिसर आहे। त्या एरियामध्ये वेस्टचे खूप जास्त लोक राहतात, त्यामुळे मित्रांनो आज तुमच्यासाठी सुद्धा संधी घेऊन आलेलो आहे। बजेट फ्रेंडली प्राइस मध्ये हा 1 BHK फ्लॅट असणार आहे। या फ्लॅट बद्दल थोडीशी माहिती देतो, त्यानंतर ऍक्च्युअल फ्लॅट पाहण्यासाठी लगेच आपण पुढे जाऊयात। मित्रांनो, या फ्लॅट बद्दल सांगायचं झालं तर या फ्लॅटचा बिल्टअप एरिया 670 स्क्वेअर फूट आहे आणि कार्पेट एरिया 452 स्क्वेअर फूट आहे। 7 माळ्याची बिल्डिंग आहे आणि हा जो फ्लॅट असणार आहे दुसऱ्या माळ्यावरती आहे। बेसिकली हा जो फ्लॅट मी तुम्हाला देतोय हा सेमी फर्निश्ड फ्लॅट देतोय आणि ओसी वगैरे आलेली आहे, सोसायटी रजिस्टर झालेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो लीगल फ्लॅट आहे, कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून तुम्ही होम लोन आरामात करू शकता। या जर 1 BHK फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचा असेल तर याची प्राइस आम्ही ठेवलेली आहे 25 लाख रुपीज। 25 लाखाच्या ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेज मध्ये तुम्हाला हा 1 BHK फ्लॅट मी देणार आहे। इनफॅक्ट सेमी फर्निश्ड फ्लॅट देणार आहे। मार्केट सर्च करा मित्रांनो, एवढा मोठा फ्लॅट तुम्हाला 25 लाखामध्ये नाही मिळणार। जास्त वेळ नाही घेणार इथे, ऍक्च्युअल फ्लॅट लगेच पाहूयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्हाला डाऊन पेमेंट वगैरे किती करायचंय, म्हटलं तुम्ही कसं खरेदी करू शकता याच्याबद्दल नेहमीप्रमाणे मी तुम्हाला माहिती देतो। या मित्रांनो फ्लॅट पाहण्यासाठी आता मी तुम्हाला दुसऱ्या माळ्यावरती घेऊन आलेलो आहे। आता या ठिकाणी प्रत्येक फ्लोअरवरती तुम्ही जर पाहायला गेलात ना तुम्हाला 9 रूम पाहायला मिळतात। इनफॅक्ट 9 रूम इथे पाहायला मिळतील। आपल्या रूमच्या बाजूला इथे अजून एक रूम तुम्हाला पाहायला मिळणार आहे। हा कॉरिडॉरचा परिसर तुम्ही पाहायला गेलात ना तर या ठिकाणी तुम्हाला चपला वगैरे ठेवण्यासाठी इथे बरीचशी जागा पाहायला मिळते। या बाजूला आपला हा 1 BHK फ्लॅट असणार आहे। आता ऍडव्हान्टेज असा आहे की या रूमच्या बाजूलाच आपल्याला इकडे थोडासा स्पेस असा इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे, जिथे तुम्ही चपला वगैरे ठेवण्यासाठी काही कॅबिनेट्स वगैरे बनवू शकता। टाइम खराब न करता लगेच आपण फ्लॅट मध्ये एंट्री करूयात। फ्लॅट मध्ये एंट्री केल्याबरोबर या ठिकाणी पाहायला गेलात तर सगळ्यात आधी एक प्रशस्त साईजचा तुम्हाला लिव्हिंग रूम या ठिकाणी पाहायला मिळेल। लिव्हिंग रूम मध्ये इथूनच जर तुम्ही पाहायला गेलात तर बरंचसं काम करून दिलेलं आहे। आपण सेफ्टी ग्रिल्स लावलेले आहेत, फॉल सिलिंग केलेले आहे। वरच्या बाजूला पाहणार तर इकडे झुमर लावलेले, 2 पंखे, फॉल सिलिंग मध्ये लाईट्स वगैरे सगळंच आपण तुम्हाला या ठिकाणी लावून दिलेलं आहे। चला मग एक एक गोष्टी आपण एक्सप्लोर करून घेऊयात। आता इकडे जर पाहायला गेलात ना तर तुम्हाला 4 फुटाची बाल्कनी सुद्धा लिव्हिंग रूम मध्ये अटॅच पाहायला मिळते आणि जसं की सुरुवातीला म्हटलं मी इकडे तुम्हाला आपण बॉक्स टाईप ग्रिल सुद्धा लावून दिलेले आहेत, हे तुम्ही पाहू शकता। त्याला कलरिंग वगैरे चांगलं असं आपण केलेलं आहे। बाजूला तिकडे समोरच तुम्हाला मेन रोड आपला दिसणार आहे, सो त्यामुळे कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे। या बाजूला इकडे पाहणार ते ही आपली 4 फुटाची बाल्कनी आहे। आता या सीन मधून ज्यावेळेस तुम्ही या बाजूला पाहताना इकडे तर हा आपला जो लिव्हिंग रूम आहे याची साईज जर पाहायला गेला तर स्ट्रेट तिकडून आपण इकडे मागे येतो ना तर असा तुम्हाला 14 फुटाचा पाहायला मिळतोय आणि आडवा जर पाहायला गेलात ना तर तुम्हाला याची साईज 9 फुटाची पाहायला मिळते। 14 बाय 9 फुटाचा तुम्हाला लिव्हिंग रूम आणि 4 फुटाची अटॅच बाल्कनी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळेल। आपण पूर्ण रूमला जर पाहायला गेलं तर व्हाईट कलर मारलेला आणि वरच्या बाजूला तिकडे समोर तुम्ही पाहू शकता एक थोडा वेगळा कलर घेतलेला आहे, कॉन्ट्रास्ट कलर घेतलेला आहे। त्यामुळे बेसिकली हा जो लिव्हिंग रूम पाहायला गेला तर प्रशस्त तुम्हाला दिसत आहे। लाइटिंग वगैरे लावले त्याच्यामुळे पाहणार तर फ्लॅट खूप चांगल्या कंडिशन मध्ये दिसतोय आणि फ्लॅट खूप चांगला आहे। या मित्रांनो लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर थोडं लगेच पुढे जाऊयात। आता पुढे गेल्यानंतर हा मधला जो पॅसेज आहे याचा जो मधला एरिया आहे आपल्याला 3 फुटाचा पाहायला मिळतोय।
पुढे गेल्यानंतर राईट साईडला सगळ्यात आधी या फ्लॅट मध्ये असणारा बाथरूम दाखवून देतो. या बाथरूम मध्ये पाहणार तर तिन्ही बाजूला पाहणार तर तुम्हाला चांगल्या सुंदर अशा टाइल्स लावून दिलेल्या आहेत. बाथरूम मधून ज्यावेळेस बाहेर येता इकडे तुम्हाला बेसिनची प्लेसमेंट आहे. वरच्या बाजूला पाहणार क्लोज केलेली आहे. तर हा झाला आपला बाथरूम. बाथरूमच्या अपोजिट पाहणार ना तर इकडे आपल्याला या फ्लॅटचा सेमी फर्निश किचन सुद्धा पाहायला मिळणार आहे. किचन मध्ये आपण बरंचसं काम केलं, एक गोष्ट मी दाखवून देतो. पण इकडे जर पाहणार तर एकच प्लॅटफॉर्म पाहायला मिळतोय आणि इकडे आपण टाइल्स वगैरे घेतलेले आहेत. किचन आहे मित्रांनो, तर किचन मध्ये बाल्कनी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. बाल्कनी छोटी नाही आहे, इथे पण 4 फुटाची तुम्हाला बाल्कनी पाहायला मिळते. आणि इकडे सुद्धा बॉक्स ग्रिल घेतलेले आहेत. तुम्ही इथे काही झाडं वगैरे ठेवायची असतील तर कुंडीमध्ये ठेवू शकता. आत्ताच रूमचं काम झालंय म्हणून थोडंसं मित्रांनो कचरा इथे थोडं मॅनेज करून घ्या. हे तुम्ही फ्लॅट पाहिल्यानंतर तेव्हा सगळ्या गोष्टी आपण इथून हलवणार आहोत. आता इकडून तुम्ही ज्यावेळेस पाहता तेव्हा किचनची साईज तुम्ही चेकआउट करू शकता या सीन मध्ये. तिकडे पाहणार ना तर तिकडे पण आपण डोर लावलेले आहेत. तिकडे तुम्हाला आपला थोडक्यात पोटमाळा होता, त्याला आपण क्लोज केलेले, जेणेकरून तुम्ही काय तिकडे सामान वगैरे ठेवलं तर ते दिसणार नाही. किचन ट्रॉली वगैरे सगळ्या ज्या आहेत त्या आपण नवीन लावलेल्या आहेत. तुम्हाला थोडे चेकआउट करून दाखवतो. हे बघा, नवीन किचन ट्रॉलीज आपण इकडे लावलेले आहेत. एकच प्लॅटफॉर्म इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिकडे तुम्ही पाहणार तर तिकडे पाण्याचं कनेक्शन आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. सो हा झाला आपला किचन. किचन पाहून झाल्यानंतर तुमचा टाइम खराब न करता लगेच पुढे जाऊयात. किचन मधून बाहेर पडल्यानंतर इकडे अपोजिटला आपल्याला या फ्लॅट मध्ये असणारा इंडियन टॉयलेट पाहायला मिळतोय आणि इंडियन टॉयलेटच्या बाजूला या फ्लॅटचा प्रशस्त साईजचा तुम्हाला बेडरूम पाहायला मिळणार आहे. हा आपला बेडरूम. इथे पण 4 फुटाची बाल्कनी होती मित्रांनो, पण ती आपण तोडलेली आहे, जेणेकरून बेडरूमची साईज मुळात मोठीच आहे परंतु अजून थोडी मोठी झालेली आहे. आणि इकडे पण आपण बॉक्स ग्रिल घेतलेले आहेत, जेणेकरून इथे पण तुम्ही झाडं वगैरे ठेवू शकता. व्हेंटिलेशन खूप चांगलं आहे. आणि या एंडिंगने तुम्ही जेव्हा बेडरूम पाहता तर बेडरूम मध्ये पण चेकआउट करा. एक बाजूला वेगळा कलर घेतलेला आहे, येलो कलर, बाकी व्हाईट ठेवलेला आहे. वरच्या बाजूला पाहणार तर इथे पण फॉल सिलिंग केले, लाईट्स लावले, नवा पंखा सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लावून दिलेला आहे. सेमी फर्निश 1 BHK फ्लॅट मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे. या ठिकाणी स्टेशन जे आहे ते चालत अंतरावरती मित्रांनो 10-12 मिनिटं चालत अंतरावरती तुम्हाला आपलं बदलापूरचं स्टेशन पाहायला मिळतंय. आता मित्रांनो मी तुम्हाला या फ्लॅट बद्दल थोडीशी माहिती देतो, होम लोन कसं करता येईल. चला मग मित्रांनो आता आपण ती मित्रांनो व्हिडिओ तर तुम्ही आता पाहिलेला आहे. या फ्लॅटला अर्थात तुम्हाला खरेदी करायचं म्हणून तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहताय. मित्रांनो या फ्लॅटला जर तुम्हाला खरेदी करायचं असेल ना तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे याची ऑल इन्क्लुझिव्ह प्राइस जी असणार आहे ती 25 लाख रुपये असणार आहे. आता 25 लाख रुपये मित्रांनो, अर्थात एवढा मोठा फ्लॅट विकत घ्यायचा म्हटला तर अर्थात मिडल क्लास माणसाला आपल्याला होम लोनच करावं लागतं. तर आता या फ्लॅटला खरेदी करायचं म्हटलं तर साधारण तुमच्याकडे 1.5 ते 2 लाख रुपये असायला पाहिजेत. बाकी 23 लाखचं आपण होम लोन करून देणार आहोत. आता 23 लाखाचं होम लोन बँक कोणाला देते? साधारण मित्रांनो तुम्ही जर सॅलरीड पर्सन आहात आणि तुम्हाला 35,000 सॅलरी आहे तर 23 लाखाचं होम लोन आरामात होतं. 30,000 रुपये जरी सॅलरी असेल तरी सुद्धा मित्रांनो तुमच्यासाठी मी इकडे होम लोन करून देणार आहे. फक्त तुमचा सिबिल स्कोअर चांगला असावा आणि तुम्हाला सॅलरी स्लिप, TDS, त्याचबरोबर PF वगैरे तुमचा कट व्हायला पाहिजे. डाऊन पेमेंट जास्त असेल, त्या कंडिशन मध्ये सॅलरी कमी आहे तरी सुद्धा तुम्ही या फ्लॅटला खरेदी करू शकता. उदाहरणासाठी जर 25,000 रुपये सॅलरी आहे आणि तुमच्याकडे डाऊन पेमेंट जास्त आहे तरी सुद्धा तुम्ही या फ्लॅटला खरेदी करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये बरीचशी माहिती दिली आहे, तिकडे तुम्ही चेकआउट करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि अशाच प्रकारचा कॉन्टेंट तुम्हाला पाहायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. त्याच्याने काय होईल की नेक्स्ट टाइम जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळणार आहे. चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आता भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.